वाजेंनी तर तुमचं नाव घेतलं होतं, त्याच्या मागे कोण होतं? म्हणजे त्यांनी जे ॲफिडेव्हिट सादर केलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये चांदिवल आयोगाकडे, की अजित पवारांचा देखील या अनिल देशमुखांच्या प्रकरणात हात आहे म्हणून. कसा त्यांनी वाजेंनी केलं होतं. म्हणून माझा प्रश्न असा आहे की मला कळू दे ना कसा माझा हात आहे. मी एवढा सरळ मार्गी कसा हात आहे माझा? अनिल देशमुख बऱ्याच गोष्टींमध्ये हस्तक्षेप करायचे, चांदिवलांचा. मला काही माहिती नाही त्यांनी कशाबद्दल नाव घेतलेलं होतं. माझा ह्याच्यात दुरान्वय देखील कुठेही संबंध नाही. मतदानाची तारीख जसजशी जवळ येऊ लागलेली आहे तसतसा प्रचाराचा रंग आहे तो अधिक वाढत चाललेला आहे. अनेक नारे येऊ लागलेले आहेत, अनेक घोषवाक्य येऊ लागलेले आहेत, अनेक नेते आता महाराष्ट्रात केंद्राचे दाखल होऊ लागलेले आहेत आणि प्रचाराचा रंग आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है, असे अनेक नारे आहेत ते आता महाराष्ट्रात ऐकायला पाहायला मिळतात. एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी, सध्याच्या परिस्थितीविषयी बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार. आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. दादा, स्वागत आहे तुमचं एबीपी माझा. भाऊजी नमस्ते. दादा, काय वाटतं एकंदरीत महाराष्ट्राचा कल काय चालला आहे? खास करून बारामतीकर काय म्हणतायत? महाराष्ट्राचा कल माझं मी रोज आज पण माझ्या 3-4 सभा आहेत. बीडमध्ये काही आहेत, परभणीला काही आहेत. मी जे बघतोय सातत्याने त्याच्यामध्ये माहोल बनत चाललेला आहे. महायुतीचं सरकार 101% पुन्हा येणार. 175 पेक्षा जास्त जागा आमच्या महायुतीच्या येतील, त्याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाहीये. लाडली बहिणा योजना खूप पॉप्युलर झालेली आहे. ती गेम चेंज जर ठरली तर तुम्ही अतिशयोक्ती वाटून घेऊ नका असं मला आपल्याला सांगायचं आहे. बारामतीमध्ये देखील माहोल जो लोकसभेला होता त्याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. त्यावेळेसच लोकांनी ठरवलेलं होतं, जरी अजित पवार कामाचा माणूस असला, अजित पवारने बारामतीमध्ये प्रचंड विकास केलेला असला, तरी देखील आपण ह्यावेळेस साहेबांच्याकडे बघून ताईंना मतदान करायचं आणि त्या प्रकारे त्यांनी सुप्रियाताईंना मतदान केलं. त्याच वेळेस ते म्हणायचे की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा. तर मी आता त्यांना म्हणतो की तुम्हीच म्हणत होता, तर ते म्हणले आम्ही ठरवलेच आहे. आणि मलाही ज्यावेळेस मी येतो त्यावेळेस भेटतात आणि आम्ही यावेळेस कुणाचं ऐकणार नाही, आम्ही तुम्हालाच मतदान करणार असं आपणहून त्या ठिकाणी सांगतायत. अर्थात समोरचे त्यांच्या परीनं प्रयत्न करतायत, काही काही सांगतायत. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, मी त्याबद्दल काही टीका टिप्पणी करण्याचं कारण नाही. आम्ही लोक आमचा प्रचार करतोय. स्टेट फाईट रे. पण 1991 पासूनचा तुमचा प्रवास, पहिले खासदार, मग हळूहळू आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, त्याच वर्षी म्हणजे 6 महिन्यातच तुम्ही लगेच राज्यमंत्री झालात, मंत्री झालात, राज्यमंत्री होतात, त्यानंतर मंत्री झालात. असे अनेक तुम्ही कारकीर्द तुमची पार पडलेली आहे. अनेक वर्ष तुम्ही ह्या मंत्रिमंडळात राहिलेले आहेत. असं असताना ही निवडणूक अजित पवारांसाठी किती खास आहे? कारण का समोर घरातलंच आव्हान आहे तुमच्या. मी वैभवजी ज्या वेळेस निवडणुकीला उतरतो त्यावेळेस मागच्या वेळेस तर माझ्या समोरच्या सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झालेले होते, तरी आम्ही जमिनीवर पाय ठेवूनच मतदार राजाचा रिस्पेक्ट करत, त्याला मान देत आम्ही आमची 5 वर्षात केलेली कामं, उद्याच्या 5 वर्षात करणारी कामं, तुम्हाला आश्चर्य वाटेल महाराष्ट्रात असं कुठं तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेवढे कॅन्डिडेट आम्ही सगळ्यांनी मिळून उभे केलेले आहेत, त्या प्रत्येकाने आपल्या आपल्या विधानसभा मतदारसंघाचा जाहीरनामा तयार केलाय आणि तिथं लोकांना दाखवलंय की आमचा कॅन्डिडेट निवडून द्या, आम्ही पुढच्या 5 वर्षाच्या करता ही कामं करणार आहोत. आम्ही राज्याचाही जाहीरनामा दिलाय, आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघ आम्ही लढवतो त्याही जाहीरनामा दिला. मी तर बारामतीमध्ये कहरच केलेला आहे की बारामतीमध्ये 117 गावं आहेत, त्या प्रत्येक गावचं 5 वर्षात केलेलं काम, बारामतीमध्ये इतर केलेली कामं, त्याचे काही फोटो आणि बॅक साईडला पुढच्या 5 वर्षात त्या परिसरामध्ये काय कामं आम्ही करणार आहे ह्याचं पत्रकच काढलंय. म्हणजे छोटं त्याचा जाहीरनामाच म्हणू शकता त्या गावचा, आणि तो त्यांना ते आम्ही देतो. त्याच्यात जर कुठलं राहिलं आणि त्यांनी सांगितलं आणि ते आम्ही करण्यासारखं असेल तर आम्ही त्यांना सांगतो काळजी करू नका, तेही मी करून देईन. दादा, ही लढाई खरं तर युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार अशी
नाहीये. खरं तर ही लढाई शरद पवार विरुद्ध अजित पवार आहे. कारण का दोघांच्याही अस्तित्वाचा इकडे प्रश्न आहे. कारण का राष्ट्रवादीत ज्या प्रकारची फूट झाली त्यानंतरची पहिली विधानसभा आहे. त्यामुळे तुमच्या समोरचं आव्हान युगेंद्र पवारांचं नाही तर शरद पवारांचं. आणि जयंत पाटील पण म्हणालेत की काकाच पुतण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार. हा इशारा तर थेट तुमच्याकडे आहे. ठीक आहे, लोकशाहीमध्ये ज्याला त्याला जे काही वक्तव्य करायचं तो पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. त्यांचा आम्ही आदर करतो आणि आमचं काम करतो. शरद पवारांच्या बद्दल तुम्ही आदर व्यक्त करतायत, पण शरद पवार आणि तुमच्या उमेदवारांमध्ये थेट लढत अशी निम्म्या जागांवर होणार आहे. त्यामुळे हे किती मोठं आव्हान असणार आहे. हो का, आता निवडणूक म्हणल्यानंतर निवडणूक, यश अपयश हे प्रत्येकाला मिळणारच आहे. त्याच्यात काम करणं, लोकांचा विश्वास संपादन करणं हे प्रत्येक उमेदवाराचं काम आहे, त्या पक्षाचं काम आहे. पक्ष, ते उमेदवार, त्यांची सगळे सहकारी कार्यकर्ते ते कामाला लागलेले आहेत. जनता जनार्दन अंतिम निर्णय घेईल. तुम्ही एक उल्लेख केला की आतापर्यंतच्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालंय समोरच्या गेल्या. या वर्षीचं काय, युगेंद्र पवारांना हा फटका बसेल? त्याच्यात आता तुम्ही आज काल रात्री उशिरा आलाय. माझी तर तुम्हाला विनंती आहे की आज माझ्या इंटरव्ह्यू झाल्यावर तुम्ही थोडासा फेरफटका मारा आणि तुम्हाला काय अंदाज येतोय तेच मला नंतर फोनवर सांगितलं तर मला बरं वाटेल. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं वैभवजी, निवडणुकीमध्ये निवडणूक ही आम्ही मतदारांना रिस्पेक्ट करतच त्या ठिकाणी करत असतो आणि आमचं काम बोलतंय. वैभवजी, तुम्ही येताना बघितलं असेल, ही ग्रीनरी, ही रस्ते, हे सुद्धा सुविधा, सगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या बाबतीतल्या सुविधा दिल्यात, शिक्षणाच्या बाबतीतल्या सुविधा दिल्यात. त्याच्यामध्येच आमची बाजारपेठ चांगली झालेली आहे. आमच्याकडं एक कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. इथं वेडेवाकडे प्रकार कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. इथं कुणाची दहशत राहणार नाही. इथं कुणाची गुंडाराज राहणार नाही. इथं कुणाचे वेगवेगळ्या पद्धतीनं एक स्वतःचा अस्तित्व तयार करण्याचा प्रयत्न काही जण करतात आणि त्याच्यातनं इतरांना त्रास देतात, वसुल्या करतात. असल्या कुठल्याही गोष्टी आजपर्यंत मी बारामतीमध्ये होऊन दिल्या नाही. कधी झाल्या तर त्या व्यक्तीला जे काही कडक शासन असतं ते करून त्यांचा बंदोबस्त आम्ही केलेला आहे. लोकसभेत का पराभव झाला सुनेत्रा पवारमध्ये? पराभव होण्यामागचं कारण लोकांनी पवार साहेबांच्या वयाचा आदर करून, हे साहेबांची स्वतःची मुलगी उभी राहिलेली होती, हे एक त्याच्यातलं कारण आहे. दुसरं कारण म्हणजे संविधान बदलणार, अब की बार 400 पार, संविधान बदलणार. जसं मराठवाड्यामध्ये तर बहुतेक सगळ्या जागा पराभूत झाल्या. एक अपवाद संभाजीनगरची सोडली तर ती ट्रँग्युलर फाईट झाल्यामुळं बाकीच्या सगळ्या गेल्या जागा. त्याच्यात संविधान बदलणार, घटना बदलणार, आरक्षण बदलणार, म्हणूनच त्यांना अब की बार 400 पार हा एक फेक नेरेटिव्ह सेट केला. मायनॉरिटीला भीती दाखवली की तुम्हाला तो सीए कायदा आणतायत, तो तुम्हालाच इथनं गोळा करणार, परदेशात देणार पाठवून पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये, किंवा हिंदू राष्ट्र घोषित करणार आणि हिंदू राष्ट्र घोषित करून इतरांचा मताचा अधिकार काढून घेणार. अशा काहीही वैभवजी घोषणा म्हणजे फेक नेरेटिव्ह सेट करण्याचं काम चाललेलं होतं. त्याच्यात भर पडली, कांदा निर्यात बंदी केलेली होती. कांदा निर्यात बंदीचा जबरदस्त फटका 6-7 तालुक्याला बसला. तिथं लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आता लोकांना कळलं की आम्ही कांदा निर्यात सुरू केला, ती बंदी उठवली, त्याच्यावर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळायला लागलाय. आम्ही संविधानाला इतका महत्व दिलेलं आहे आणि संविधान अतिउत्तम अशा प्रकारचं अच्युत दर्जाचं आपलं संविधान आहे. जगाला हेवा वाटेल असं आपलं संविधान आहे आणि त्या संविधानाने तुमचा माझा देश एक संघ ठेवला गेलेला आहे. सगळ्या 18 पगड जाती लोक गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी राहतात. इतर देशामध्ये जसं काही घटना घडून क्रांती होते आणि एकाला काढतात आणि दुसरा तिथे येऊन बसतो, तसं आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे डेमोक्रेसी इतकी तळापर्यंत रुजली गेलेली आहे, पोचलेली आहे की सगळे फार विचारपूर्वक आपलं मतदान करत असतात. त्याच्यामुळं आम्ही आता संविधान, न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढून टाकली, संविधान हातामध्ये तिच्या दिलंय, एका हातात तराजू दिलाय. एवढं संविधानाला आपण रिस्पेक्ट देतो.
स्वतः पंतप्रधानांनी एनडीएच्या मीटिंगमध्ये संविधानाचं दर्शन घेऊन त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन काम सुरू केलं. आम्ही संविधान भवन बांधतोय. आता परवा देखील संविधानाच्या बद्दलचं एक लाल पुस्तक छोटे राहुलजींनी दाखवलं. मला मीडियाने सांगितलं, मी आता दौऱ्यावर असतो, की आतमध्ये कोरस होतं. हा संविधानाचा अपमान नाही का? हा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान नाही का? हा तुम्हाला अपमान करायला कोणी दिला? हे जे काही फेक नरेटिव्ह सेट करण्याचं काम चाललंय, अरे तुम्ही आमच्या कामावर बोला ना. महायुती सरकार असताना त्यांनी केलेल्या कामावर बोला. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही बघितलं, अटल सेतू पूर्ण झाला, कोस्टल रोड पूर्ण झाला, त्याच्या संदर्भातले इतर कामं मेट्रोची जोरात चाललेली आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट मदत करतंय. काल पंतप्रधान साहेब रॅलीला आले होते पुण्यामध्ये, त्यावेळेस त्यांनी सांगितलं आपल्याला पुणे एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवायचंय. महाराष्ट्राचा तर नंबर नेहमीच एफडीआय मध्ये पहिला आहे, आत्ताही महाराष्ट्राचा नंबर पहिला आहे. परंतु ते फेक नरेटिव्ह सेट करतात. महाराष्ट्र खाली गेला, चौथा गेला. अरे कुठे चौथा गेला? दादा, प्रश्न असा आहे की नेरेटिव्ह सेट करतायत, पण तुम्ही पण नेरेटिव्ह सेट केला पाहिजे ना. म्हणजे लोकसभेचा ट्रेंड अजूनही कायम दिसतोय तुम्हाला? कारण का सध्या तरी संविधान, त्यानंतर आरक्षण, मराठा आरक्षण, ह्याच सगळ्या गोष्टी भोवती विधानसभा देखील फिरते. संविधानाच्या बद्दलचा असेंब्लीला कुठलाही अधिकार नाही. स्वतः सेंट्रल गव्हर्नमेंटनी सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये तसोभर पण तथ्य नाही. आता लोकांना पण साधारण लक्षात आलेलं आहे. आम्ही म्हणलोय का अबकी बार 400 पार? आता आम्ही काय म्हणतो की 145चं बहुमत आहे, आम्ही 1.25च्या पुढे जाणार. मी व्यवहारी माणूस आहे. मी उगीच आवाच्या सवा गप्पा मारणारा नाहीये. मी पहिल्यापासून जे आपल्या मनाला पटेल ते मी बोलत असतो. त्या प्रकारे आमचं ते काम चाललंय. कांदा निर्यात बंदी उठवली, दुधाला आम्ही अनुदान त्या ठिकाणी दिलंय. आम्ही चांगल्या योजना आणलेल्या आहेत. त्या योजना पॉप्युलर झालेल्या आहेत. त्याचे पैसे आम्ही दिलेले आहेत. त्याच्यात पण आम्हाला खोटं पाडलं. हे देणारच नाही, हा चुनावी जमला आहे, पैसे येणारच नाही, आले तर काढून घेतील, अमुक करतील, तमुक करतील. परंतु योजना जाहीर केली जुलैमध्ये. सगळं कागदपत्राची पूर्तता झाली ऑगस्टला, आणि ऑगस्टपासून डीबीटी करून त्यांच्या अकाउंटला 2,30,00,000 महिलांच्या अकाउंटला पैसे जायला सुरुवात झाली. आणि ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे दिले, कारण आचारसंहिता लागल्यावर देता येणार नाही. त्याच्यावर तेही काम करून टाकलं. तुमचा हाच रोखठोक स्वभाव आहे, तो कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि लोकांना आवडतो. परंतु थोडंसं कुठेतरी महायुतीमध्ये गेल्यापासून अजितदादा एकदम थोडंसं सावध पवित्रा घेत आलेले आहेत. हम एक है तो सेफ है, कटेंगे तो बटेंगे, ह्या मताशी अजित पवार सहमत आहेत? सबका साथ सबका विकास. सब यानी सब आले. हम सब एक है तो सेफ है. हम सब, वैभव पण आला, मी पण आला, जेवढे हम आपले नाही. वैभव, मी परत बोलतो की तुमचा रोखठोक स्वभाव चांगला आहे. आता जी निवडणूक आहे ती हिंदू विरुद्ध मुस्लिम आहे, हे स्पष्ट. अजिबात नाही. आम्ही तर, माझा दावा आहे, ह्या 1.5 वर्षाच्या काळात आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर सगळ्यात जास्त मायनॉरिटीच्या संदर्भातले निर्णय आम्ही लोकांनी घेतलेत, ह्याच सरकारने घेतलेत. मौलाना आझाद महामंडळाला भागभांडवल किती होतं? 1000 कोटी केलं. कधी काँग्रेसच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये अल्पसंख्याक विभागाला पैसे दिले नव्हते. आम्ही 1000 कोटी रुपयाचं बजेट दिलं. आम्ही सगळीकडे मायनॉरिटीच्या संदर्भातली कामं, प्रत्येक तालुक्याला त्या ठिकाणी निधी दिला. मी रेकॉर्डवर दाखवीन, ऑन पेपर दाखवीन. आम्ही मदरसाला 6,000 रुपये मानधन होतं ते 16,000 केलं, 8,000 होतं ते 18,000 रुपये केलं. त्यांच्याकरता मार्टी संस्था काढली. जसं काहींच्याकरता सारथी आहे, काहींच्याकरता महाज्योती आहे, काहींच्याकरता बार्टी आहे, काहींच्याकरता आरटी आहे, काहींच्याकरता अमृत आहे. तसं आम्ही ह्या घटकाच्या करता आजपर्यंत कुणी प्रयत्न केला नाही. ह्या 1.5 वर्षात आम्ही त्यांच्याकरता मार्टी काढली. आज कशाकरता काढली की आपण सगळ्यांनी मिळून राज्याला पुढे न्यायचं. याच्यात भेदभाव त्या ठिकाणी करायचा नाही. कटेंगे तो बटेंगे हा नारा मान्य नाही, ते मला मान्य नाही. मी आता किती मीडियाला सांगितलं आणि जाहीर भाषणामध्ये सांगितलं, आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारेने पुढे जाणारे लोक आहोत. पुढे जाणारा आमचा पक्ष आहे, त्याच्याशी आम्ही बांधील आहोत.
हाच तुमचा स्वभाव मी मगासपासून बोलत होतो की तो ऐकण्यासाठी लोक कार्यकर्ते उत्सुक असतात. पण ज्या वेळेला लोकसभेला भाजपाला फटका बसला त्यावेळेला सर्व खापर अजित पवारांवर फोडण्यात आलं. RSSला मान्य नव्हतं, मग म्हणून असं झालं, मग तसं झालं, असं झालं, असे अनेक आरोप तुमच्यावर लोकसभेच्या निवडणुकीनंतर लागले. आता तुम्ही जी भूमिका मांडताय, एकनाथ शिंदेची भूमिका वेगळी आहे, भाजपाची भूमिका वेगळी आहे, नाही तुमच्यापासून त्यांची भूमिका वेगळी आहे. तुमची साहेबांशी पण माझं बोलणं झालं, ते पण अहो ह्या सगळ्या गोष्टी करताना फाईलवर फायनल सही एकनाथ शिंदेची, असं काय करताय बाबूजी तुम्ही? तुम्हाला थोडंफार माहिती आहे प्रशासनातलं, ज्यावेळेस एखादा कॅबिनेट निर्णय होतो, बजेट होतं, बजेट मान्यता कोण देतं? मुख्यमंत्री, नंतर कॅबिनेट देते, नंतर अर्थमंत्री मांडतात. तुमची पक्षाची भूमिका, एकनाथ शिंदेच्या पक्षाची भूमिका ही वेगळी आहे, तुमची आणि भाजपची भूमिका वेगळी आहे असं मी म्हणतो. अहो ती भूमिका वेगळी असली तरी देखील माग उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाची भूमिका, विचारधारा वेगळी आहे की नाही? तुम्हाला कधी वाटलं होतं का ती विचारधारा आणि काँग्रेस एक होतील आणि सरकार चालवतील? कुणाचाच विश्वास बसला नव्हता. आज आता तुमच्या माझ्या महाराष्ट्रात अशी सिच्युएशन तयार झालेली आहे की तुमच्या विचारधारा वेगळ्या असल्या तरी कॉमन मिनिमम प्रोग्राम काही करून एक राज्याच्या हिताकरता, जनतेच्या भल्याकरता तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं. आणि हे अनेकदा झालेलं आहे. मागं 2.5 वर्ष झालेलं आहे, 2.5 वर्ष झाले ना, तसं आता पण त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. परफेक्ट मुद्द्यावर येत आहे तुम्ही. माझा प्रश्न पुढचा तोच आहे, परंतु त्याच्या आधी मी एक प्रश्न विचारतो की तुमची कधी हेलिकॉप्टरमध्ये बॅग चेक झाली आहे? कारण उद्धव ठाकरेंची बॅग सध्या चेक होते आणि सातत्यानं व्हिडिओ बाहेर येतात, त्यामुळे ते आरोप करतात. परभणीला झाली. मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल, लोकसभेला एकनाथराव शिंदे साहेबांचे हेलिकॉप्टरमधले सगळ्या बॅगा चेक झाल्या. परभणीला माझ्या हेलिकॉप्टरमधल्या सगळ्या बॅगा चेक झाल्या. आजही तिथं रेकॉर्ड आहे. असं नाही आम्ही फक्त बोलत नाही, तो त्यांचा अधिकार आहे. आमच्या गाड्याही चेक होतात, आमचे हेलिकॉप्टर पण चेक होतात, पण आम्ही सगळ्यांना दाखवत बसत नाही, त्याचा बोबाटा करत नाही. ज्यांचा अधिकार आहे चौकशी करायचा, चेक करायचा. उद्या तुम्हाला निवडणूक आयोगाने ती जबाबदारी ॲज अ ऑफिसर म्हणून दिलेली असेल तर वैभवजी चेक करणार ना. आणि आपल्याकडे काही नसेल तर घाबरायचं काय? उलट बघा, चेक केलं, काही सापडलं नाही, आम्ही स्वच्छ पद्धतीनं प्रचार करतोय, कारभार करतोय, अधिकारवाणीनं सांगता आलं पाहिजे. तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये तुमची बॅग चेक झाल्यावर तुम्ही कधी आयडी तपासले का? जसं उद्धव ठाकरे तपासतायत आयडी अपॉइंटमेंट लेटर त्यांच्याकडे मागतायत उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंचा व्हिडिओमध्ये तसं आहे की आयडी तपासतायत, त्यांचं अपॉइंटमेंट लेटर घेत आहेत. ज्याचा त्याचा प्रत्येकाचा तो अधिकार आहे. मी कारण एकेकाळी ह्या राज्याचे 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना काय करावं हा त्यांचा अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे. मी त्याच्याबद्दल काय बोलणार? आमच्याकडे कोणी आलं तर आम्ही त्या ठिकाणी तपासायचं काय म्हणजे तो बिचारा आपल्याकडे तपासायला आला, आपणच त्याची उलट तपासणी घ्यायची. फार तर शंका आली तर तुम्ही हे करा, म्हणजे माहिती घ्या. कारण अलीकडं ते आपल्या ग्रामीण भागामध्ये बघा, बहुरूपी ते सकाळी सकाळी फिरत असतात, पोलीसचे ड्रेस घालून हाईट घालून करतात आणि लोकांना घाबरवतात, पण ते काही मागायला येत असतात. म्हणजे तुम्हाला माहिती तसं एवढं धाडस यांच्याबद्दल कोण करेल का? तुम्ही मगाशी बोलता बोललात की मिनिमम कॉमन प्रोग्राम आणि मग भविष्यात सरकार स्थापन. महाराष्ट्राचे नितीश कुमार अजित पवार होतील का? मी वैभवजी एक ठरवलेलं आहे, ज्यावेळेस माझ्याकडे पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ह्या सगळ्या सहकाऱ्यांनी दिली, कार्यकर्त्यांनी दिली, अध्यक्षांनी, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष आणि सगळ्या आमदारांनी मिळून, सगळ्या विधायकांनी मिळून दिली, त्यावेळेसपासून मी ठरवलं की आता आपल्यावर जबाबदारी वाढलेले प्रत्येक शब्द तोलून मापून त्या ठिकाणी करायचा. कारण आपल्याकडनं जर काही चूक झाली तर त्याचा फटका सगळ्या आमच्या टीमला ते बसणार, सगळ्या कार्यकर्त्यांना बसणार. उद्याच्याला कार्यकर्ता जो माझ्याकडे बघून बरोबर आलेला आहे तो म्हणाल, राव हे काय चाललंय ह्यांचं, हे बरोबर नाही, अशा पद्धतीनं. त्याच्यामुळं आपोआप तुम्हाला त्याच्यामध्ये एक जबाबदारी पार पाडावीच लागते. आणि मी
ह्या इलेक्शनमध्ये जनसन्मान यात्रा सुरू केल्यापासून आजपर्यंत 20 तारखेचं पेटी बंद होईपर्यंत मी ठरवलेलं आहे की आपण असं कुठलंही वक्तव्य करायचं नाही जे मध्ये काही लोकांच्याकडनं झालं मग नंतर त्यांना माफी मागायला लागते की ज्याच्यातनं नवीन प्रश्न निर्माण होईल, ज्याच्यातनं महायुतीला फटका बसू शकतो, ज्याच्यातनं उमेदवारांना फटका बसू शकतो. त्याच्यामुळं आम्ही आता एकनाथराव शिंदे आमचे मुख्यमंत्री आहेत, आम्ही दोघं त्याच्यात उपमुख्यमंत्री आहोत, बाकीचे मंत्रिमंडळात सहकारी आहेत. आमचं उद्दिष्ट ध्येय हे 250 पेक्षा जास्त जागा आणायचं आहे आणि त्या जागा आणल्यानंतर ते विधायक बसतील आणि पुढच्या संदर्भातले बाकीचे जे काही निर्णय फॉर्मॅलिटीज असतील त्या पूर्ण त्या ठिकाणी करतील. तोपर्यंत ह्या गोष्टीवर चर्चा पण करायची नाही. तुमच्यासारख्या मीडियातल्या मान्यवरांनी विचारलं तर हात जोडून नो कॉमेंट्स. पहिलं टार्गेट हे 250च्या पुढं किंग मेकरची भूमिका तर निभावणार की नाही, कारण का तुमचेच सगळे उमेदवार नेते नवाब मलिक साहेब म्हणतात, आमचे दिलीप वळसे पाटील साहेब म्हणतात, ते मोठे सिनियर नेते आहेत, सहकारी आहेत. त्याच्यावर त्यांना काही वाटत असलं तरी देखील मला असं वाटतं की आमचे तिघं आणि घटक पक्ष RPI आठवले साहेब आणि इतर ह्या सगळ्यांचे मिळून 250 पेक्षा जास्त जागा कशा येतील हेच माझं टार्गेट आहे. नो कॉमेंट्स. नाही, हे आहे ते आहे, कारण त्याकरताच आम्ही फिरतोय. आता राहिलेत किती दिवस? आज 13 ना, 7 दिवस राहिलेत, 6 दिवस. तुम्ही मगाशी तो उल्लेख केला, मी त्याच प्रश्नाभोवती मगासपासून आहे, पण तुम्ही अजून खोलूनपणे बोलत नाही, कारण का तुमचं महायुतीचं एक स्टेटमेंट आहे की काही बोलायचं नाही, टार्गेट 145 आहे, म्हणजे तुमचं. पण अजित पवारांसाठी 2024ला जर काही समीकरणं जुळत असतील तर काही नवे पर्याय खुले असतील. आता 250 जागापेक्षा जास्त जागा महायुतीच्या निवडून आणणं हे आमचं उद्दिष्ट. पण मग असं तुम्ही म्हणताय महायुतीत, पण तुमच्या समोरच म्हणजे तुमच्या उमेदवारांसमोर एकनाथ शिंदेचे उमेदवार कसे काय, मग याला काय म्हणायचं? नाही, 3-4 ठिकाणी झालं. कालच माझं रात्री एकनाथरावांशी बोलणं झालं. त्याच्या आधी अमित शहा आले होते तेव्हा पण एकनाथरावजी, देवेंद्रजी, मी, चंद्रशेखर बावनकुळे, सुनील तटकरे असं सगळेजण आम्ही तिथं बसलो होतो आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी काय करायचं हे आमचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही एकमेकाला लिस्ट देतोय की ह्या कार्यकर्त्यांना एकनाथरावांनी सांगायचं आणि तिथं कुणाच्या मागे सगळ्यांनी उभं राहायचं आणि काही ठिकाणी त्यांनी मला सांगायचं, असं आमचं ठरलेलं आहे. दादा, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं संघर्ष सध्या सुरू आहे. दुसरीकडे राज ठाकरेंची भाषणं चांगलीच गाजत आहेत. मशिदीवरचे भोंगे असतील, मुस्लिम नेते असतील किंवा मुस्लिम समुदाय असेल, हिंदूंच्या बाजूने सातत्यानं वक्तव्य होत आहे. राज ठाकरेंची भाषणं कधी गाजली नाहीत. भाषणं गाजतात पण मतदान होत नाही. आता जो भोंग्यांचा विषय आहे त्याच्यामुळे मतांमध्ये ऐका ना, वैभवजी, हा विषय कित्येकदा त्यांनी कितीदा काढलाय. राजसाहेब ठाकरे हे आत्ता त्यांनी उमेदवार उभे केले. मागच्या वेळेस मोदी साहेबांच्याकडे बघून त्यांनी सपोर्ट केला. त्याच्या आधी मोदी साहेबांना त्यांनी विरोध केला. प्रत्येक इलेक्शनला त्यांची भूमिका वेगळी असते. ते त्यांच्या स्वतंत्र विचाराचे आहेत. ते त्यांचा पक्ष चालवत आहेत. त्यांनी तो पक्ष स्थापन केलाय, त्यांनी त्याला नाव दिलंय, त्यांनी त्याला चिन्ह मिळवलंय वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. त्याच्यामुळे मला आता त्याबद्दल जास्त काही टीका टिप्पणी करायचं कारण नाही. महाराष्ट्रामध्ये माझं म्हणणं आहे की सर्व जाती धर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने राहावं, जातीय सलोखा ठेवावा. कुठेही जातीमध्ये समाजात तेढ निर्माण होईल असं कोणी वागू नये, असं माझं मत आहे. आता एबीपी माझाने नुकतीच एक मुलाखत केलेली आहे चांदीवालांची. वाझे प्रकरणात जे आयोग नेमलं होतं, चांदीवालांचं म्हणणं असं आहे की मी अनिल देशमुखांना क्लीन चिट दिलेली नाहीये. अनिल देशमुखांना क्लीन चिट नाही म्हणजे MVAला क्लीन चिट नाही, असं एक स्पष्ट संकेत त्यांच्याकडून दिलेत. दुसरी गोष्ट, त्यांचं असं मत आहे की पुरावे असताना देखील माझ्याकडे पुरावे देण्यात आले नाहीत देशमुखांचे. ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं बघता, कारण का तुम्ही त्यावेळेला MVA मध्ये देखील होता? मी त्या MVA मध्ये होतो,
परंतु आमचं डिपार्टमेंट, आमच्या वरिष्ठांनी, पोलीस डिपार्टमेंट, होम डिपार्टमेंट कधीच आमच्याकडे दिलं नाही. ते भुजबळ साहेबांच्याकडे राहिलं, आर पाटलांच्याकडे राहिलं, जयंत पाटलांच्याकडे राहिलं, अनिल देशमुखांच्याकडे राहिलं, दिलीप वळसे पाटलांच्याकडे राहिलं. त्याच्यावर डिपार्टमेंटची व्यक्ती तिथं असताना ज्या गोष्टी घडतात ते त्यांना ब्रीफिंग होत असतं. त्याच्यावर मला त्याच्याबद्दलचं काही सांगता येणार नाही. वाजेंनी तर तुमचं नाव घेतलं होतं, त्याच्या मागे कोण होतं? म्हणजे त्यांनी जे ॲफिडेव्हिट सादर केलं होतं या सगळ्या प्रकरणामध्ये चांदीवाल आयोगाकडे, की अजित पवारांचा देखील या अनिल देशमुखांच्या प्रकरणात हात आहे म्हणून, कसा त्यांनी वाजेंनी केलं होतं. म्हणून माझा प्रश्न असा आहे की मला कळू दे ना कसा माझा हात आहे. मी एवढाच सरळ मार्गी कसा हात आहे माझा? काही पण एक तर मागे पण असेच बिनबुडाचे आरोप केले, त्याची किंमत. की दादा माझं म्हणणं तेच आहे की हे आरोप बिनबुडाचे तुम्ही म्हणतात की हे बदनाम करण्यासाठी आहेत का? कोण याच्या पाठीमागे आहेत, काय आहेत? आणि खरंच अनिल देशमुख 100 कोटीची वसुली त्यावेळेला करायची का? मला काही माहिती नाही. मी त्या डिपार्टमेंटमध्ये लक्ष घालत नव्हतो, कारण ते त्याचे प्रमुख होते. माझा स्वभाव असा आहे की मी एकत्र काम करत असताना तुमच्याकडे रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही वैभवजी बघतील, आपल्याला लुडबुड करायचं काय कारण आहे? जर कॅबिनेटला एखादा डिपार्टमेंट विषय आला तर मग त्याच्यामध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. पण अनिल देशमुख बऱ्याच गोष्टींमध्ये हस्तक्षेप करायचे, चांदीवालांचा आरोप आहे. मला नाही माहिती. त्यांनी चौकशी केली, त्यांच्या चौकशीचं वैभवजी मी कसं सांगू शकेन? MPA सरकार होतं म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. त्याच्यात तुमचं नाव वाजेंनी घेतलं होतं ॲफिडेव्हिटमध्ये, म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न. मला काही माहिती नाही त्यांनी कशाबद्दल नाव घेतलेलं होतं. माझा ह्याच्यात दुरान्वय देखील कुठेही संबंध नाही. मी पुन्हा एकदा राज्याच्या प्रश्नाकडे येतो. महाराष्ट्रात 2024चा मुख्यमंत्री कोण असेल? महाराष्ट्रात 2024चा मुख्यमंत्री आत्ताच्या घडीला एकनाथराव शिंदे साहेब आहेत. मी मगापासून तुम्हाला सांगतोय, तुम्ही का मला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारताय? तुम्ही कितीदाही विचारलं तर माझं हेच उत्तर आहे. महायुतीचे 250च्या पेक्षा जास्त जागा निवडून आणायच्या, नंतर सगळे विधायक एकत्र बसतील आणि त्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल. अशी एक चर्चा की पवार कुटुंबीय आतून घट्ट आहे, त्यांचं नातं अतूट आहे. निवडणुकीनंतर पुन्हा पवार कुटुंबीय एकत्र येऊ शकतात. त्याच्यामध्ये आता नातंच घट्ट असलं तर मग एकत्र येऊ शकणं म्हणजे तुम्ही दोन्हीकडनं कसं बोलता? राजकीय नाही, त्याच्या संदर्भामध्ये आज तरी आम्ही निवडलेला रस्ता वेगळा आहे, त्यांची भूमिका त्या ठिकाणी वेगळी आहे. त्याच्यामुळं त्याच्या संदर्भात आत्ता कुठलं सुतोवाच करणं हे मला नाही वाटत योग्य आहे. मिनिमम कॉमन प्रोग्राम तुम्ही मगाशी बोललात, त्या पद्धतीने जर काही कमी जास्त जागा आल्या. आज मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं 6 दिवस राहिलेले आहेत, 250 जागा निवडून आणायच्यात, महायुतीचं सरकार आणायचंय, सगळेजण कामाला लागलेले आहेत. अशा वेळेस कुठल्या तरी प्रश्नाला काहीतरी उत्तर देऊन ब्रेकिंग न्यूज आणखी माझ्या कार्यकर्त्यांच्यामध्ये, कारण नसताना इतर आमच्या मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये अरे हे काय चाललेलं आहे, अमुक चाललेलं आहे. आम्हाला सगळ्यांच्या मध्ये एकोपा टिकवायचा आहे. त्याच्यामुळं आमचं पहिलं टार्गेट 250 जागाच्या पुढे जाणं. दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमचं टार्गेट तुम्ही पूर्ण करा हीच आमच्याकडून शुभेच्छा असेल. त्यामुळे खूप खूप आभार. तर हे होते अजितदादा. त्यांनी रोखठोकपणे सांगितलंय, पण कुठेतरी अजितदादांचा जो टोन आहे तो थोडासा बदललेला आहे. 6 दिवसांची वाट बघूया. 6 दिवसानंतर अजितदादांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे देखील पाहूया. परंतु सध्या त्यांनी सांगितलेलं आहे की 250 जागांच्या पुढे महायुतीचं सरकार स्थापन होईल. जागा किती येत आहेत, बारामतीचं काय होत आहे, अजित पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यामध्ये किती पारडं त्यांचं जड होत आहे, हे सगळं आता अवघ्या थोड्याच दिवसात स्पष्ट होईल. कॅमेरा पर्सन रुपेश शेलारसह वैभव परब, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.